नमस्कार मंडळी, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. वेलकम बॅक टू डे 3 ऑफ अवर इंग्लिश लर्निंग धमाका. दररोज थोडंसं शिकत राहिलो तर मोठा नक्की फरक पडतो आणि आपण तेच करत आहोत. आज आपण शिकणार आहोत 3 नवीन शब्द, एक उपयोगी फ्रेझल वर्ब आणि एक सोपा पॉवरफुल इडियम. चला तर मग सुरुवात करूया. Daily dose, day 3. Small efforts, daily practice, big result. This is our motto. Don't wait for perfect. Start now. Improve daily. Vocabulary, idiom, and phrasal verb in just 5 minutes. Let's begin. मित्रांनो, या कोर्सचा 11वा शब्द आणि आजचा इडियम आहे बर्न द मिडनाईट ऑइल, म्हणजे उशिरापर्यंत जागून काम करणे. उदाहरण पाहूया. शी बर्न द मिडनाईट ऑइल टू प्रिपेअर फॉर हर एक्झाम. तिने परीक्षेच्या तयारीसाठी रात्रभर अभ्यास केला. आय बर्न द मिडनाईट ऑइल टू प्रिपेअर द यूट्यूब चॅनल. मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी रात्री उशिरापर्यंत काम केले. आपला आजचा फ्रेझल वर्ब आहे आणि या कोर्सचा 12वा शब्द लुक आफ्टर, काळजी घेणे, देखभाल करणे. शी लुक्स आफ्टर हर ग्रँडमदर एव्हरी डे. ती दररोज आपल्या आजीची काळजी घेते. एव्हरीवन शुड लुक आफ्टर देअर हेल्थ. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. डेली व्होकॅब्युलरी आहे आजचे आणि 13वा शब्द ह्या सीझनचा ॲडव्हान्स वर्ड. से. ॲडव्हान्स वर्ड आहे मेन्शन, म्हणजेच उल्लेख करणे. शी सेज युअर नेम इन द मीटिंग. ती मीटिंगमध्ये तुझं नाव घेते किंवा ती मीटिंगमध्ये तुमचं नाव घेते. ही डिडंट मेन्शन एनिथिंग. त्याने काहीच उल्लेख केला नाही. पुढचा आपला पुढचा व्होकॅब आहे 14वा, म्हणजे गेट, रिसीव, मिळवणे. उदाहरण पाहूया. आय गेट मेनी ईमेल्स एव्हरी डे. मला दररोज खूप ईमेल येतात. आय रिसीव द पार्सल टुडे. मला आज पार्सल मिळाले. या कोर्सचा 15वा शब्द आणि आजचा शेवटचा शब्द यूज, म्हणजेच युटिलाइज. मराठी अर्थ होतो वापरणे. उदाहरण पाहूया. आय यूज अ पेन. मी पेन वापरते किंवा मी पेन वापरतो. यू शुड युटिलाइज युअर टाइम वाईजली. तुला तुझा वेळ शहाणपणाने वापरायला हवा, म्हणजे योग्य पद्धतीने वापरायला हवा. अशा प्रकारे मित्रांनो, आपला 3रा दिवस कंप्लीट झालेला आहे. चला तर आपण रिव्हिजन करूया थोडक्यामध्ये. आजचा इडियम होता बर्न द मिडनाईट ऑइल, उशिरापर्यंत जागून काम करणे. फ्रेझल वर्ब लुक आफ्टर, म्हणजे काळजी घेणे, देखभाल करणे. डेली वापरातील इंग्लिश व्होकॅब. पहिला आहे से, म्हणजे मेन्शन, उल्लेख करणे. दुसरा आहे गेट, म्हणजे रिसीव, मिळवणे. तिसरा आहे यूज, म्हणजे युटिलाइज, वापरणे. आय होप गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. असे शिकत राहा, शिकवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. आपण पुन्हा भेटूया माझ्या 4th डेच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.